महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणाळ तालुक्यात चिखला या गावाची घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक त्या गावामध्ये बसवलं. मग त्या गावातील काही निजामांच्या अवलादींनी, त्या हरामखोरांनी स्मारक उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. हे स्मारक उखडून टाकताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या काही रणरागिणी पुढे आल्या आणि त्या स्मारकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. अरे, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते ना, तर हिंदू नावाला सुद्धा उरला नसता रे. ही गोष्ट तुमच्या ध्यानात यायला हवी. आणि तिथे तुम्ही त्याच महाराष्ट्रात एका महिलेवरती अत्याचार करताय. चार चौघात असंख्य लोकांमध्ये आणि आजूबाजूला जी भांडकुळ होती ना, एकाच्याही मनगटात दम नव्हता की आपण त्यांना अडवावं. त्या ठिकाणी तुमची बहीण असती तरी तुम्ही हेच केलं असतं का रे? बरं, आपण हे कशासाठी करतोय? छत्रपती शिवाजी महाराज बाप आहे, बाप होते आणि बाप राहणार. त्यांची कीर्ती अजरामर आहे, ती कोणीही मिटवू शकणार नाही. आपण काय करतोय, कुठे करतोय, कोणत्या राज्यात करतोय याचं तरी भान ठेवा. एका स्त्रीला मारहाण करताना हा विचार तुमच्या मनात यायला हवा की आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अलिखित नियम होता की कोणत्या परिस्थितीकडे वाईट नजरेने कोणी पाहिलं ना, तर त्याचे डोळे काढून, मुंडकं काढून हातात देण्यात येईल. त्या स्वराज्यात आज तुम्ही एका स्त्रीला कपडे फाटेपर्यंत मारताय. नीतिमत्ता विसरली का रे तुमची?